नमस्कार. नवराष्ट्र नवदुर्गा या आपल्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या खास मालिकेमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना भेटतो आहोत. आज माझ्यासोबत एक आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी आहे, शीतल अय्यर. शीतल, नमस्ते. नमस्ते. शीतलचा परिचय करून द्यायचा झाला तर क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही टेनिस कोर्टवर खेळणाऱ्या अनेक खेळाडू बघितले असतील, पण त्याशिवाय सुद्धा या क्षेत्रामध्ये करिअर आहे आणि ते पण एक मोठं आहे. असा एक पायंडा शीतलनी घालून दिलेला आहे. म्हणजे त्या टेनिस खेळत आपण हळूहळू उलगडत जाऊन या शीतलची गोष्ट. तर आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे शीतलच्या घराण्याची जर परंपरा म्हणायची तर ती खूप एक मोठी अशी परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राचे एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले कन्नमवार यांच्या त्या नात आहेत. नंतर आजोळकडून पण त्यांचं जे आहे ती सुद्धा एक खूप मोठी परंपरा आहे. व्ही शांताराम यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर त्या व्ही शांतारामांचे भाऊ, धाकटे भाऊ जे सिनेमॅटोग्राफर होते, ते पण त्यांचे आजोबा आहेत. त्यामुळे दोन्ही घरातनं एक समृद्ध अशी परंपरा ज्याला कुटुंबाची म्हणता येईल तशी शीतलला लाभलेली आहे. शीतल, मुळात म्हणजे तू जेव्हा टेनिस खेळायला लागलीस ना तेव्हाची गोष्ट वेगळी होती. म्हणजे स्पोर्ट्समध्ये करिअर म्हणून नव्हते बघायचे, नव्हतं. हौशी खातर खेळणं गोष्ट वेगळी. पण घरात कसं काय, म्हणजे खेळाचं कसं? घरात खेळायचं म्हणजे माझ्या वडिलांनी, म्हणजे त्यावेळी माझ्या वयाच्या मुली पण कोणी असं स्पोर्ट्समध्ये नव्हतं. पण माझ्या वडिलांचं खूप इंटरेस्ट होता टेनिसमध्ये. त्यांनी स्वतः शिकले ते. आणि त्यांची इच्छा होती की आम्ही 6 भावंड, आमची जॉईंट फॅमिली होती, तर आम्ही 6 जण होतो. त्यांनी 6 जणांनाही शिकवलं आणि त्यांचंच प्रोत्साहन किंवा त्यांची एकदम डेडिकेशन होतं की आम्ही स्पोर्ट्समध्ये मुलींनी पण खेळावं म्हणून. आणि त्यामुळे मी 9 वर्षाची असल्यापासून सुरुवात झाली माझी खेळण्यात. सुरू केली, वडिलांनीच सुरू केलं ते. बरोबर. पण मग म्हणजे तरी कसं होतं माहितीये का, की एक असं वाटायचं की एक काहीतरी सुरक्षित नोकरी असलेली बरी आणि मग साईड बाय साईड स्पोर्ट्स असं. तर तुझं कसं होतं? म्हणजे त्यांनी पूर्ण वेळ खेळायला झोकून द्यायचं ठरवलं आणि ते केलं कसं? हो, वडिलांनी माझ्या फार पुढचाही विचार कधी असा केला नाही किंवा तुम्ही म्हटलं तसं की बाकीच्या मुली कुठलं तरी जॉब किंवा ह्याच्यासाठी. पण माझ्या वडिलांची इच्छा होती की जे तुला आवडतं ते कर. ते कर. आणि मला टेनिस आवडायचं खेळायला, जे लहानपणापासून बाकीच्या भावा बहिणींना बघितलेलं. त्यामुळे मला टेनिसमध्येच करायचं होतं आणि वडिलांनी आणि आईनी दोघांनी मला तसाच सपोर्ट शेवटपर्यंत ठेवला. मग किती टुर्नामेंट खेळलीस आणि कुठली पहिली टुर्नामेंट वगैरे आठवते का? माझी हो, पहिली टुर्नामेंट नक्कीच आठवते. मी अंडर 12च खेळली. तेव्हा मी एक वर्षभर एका अयंगार म्हणूनच मुलगी होती, वैदी अयंगार. तिला वर्षभर मी हरत होती. आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर स्ट्रॅटेजी, वेगवेगळे आम्हाला प्रॅक्टिस सकाळीच घेऊन जायचे. सकाळी 5 वाजता मला प्रॅक्टिस कोर्टवर घेऊन जायचे. संध्याकाळी खेळायचो. मेहनत करत करत माझी शिवाजी पार्कला तेव्हा टुर्नामेंट होती, फायनल्स अंडर 12ची, आणि तेव्हा मी तिला हरवलेलं. तर ती पहिली टुर्नामेंट माझी टायटल होतं. तेव्हा आमचे स्टेट रँकिंग टुर्नामेंट्स असायचे. तर तेव्हापासून मग मी चांगली खेळत राहिले आणि भरपूर टुर्नामेंट्स तशा खेळल्या. नॅशनल लेवलला जिंकले आणि इंडियासाठी रिप्रेझेंट केलेलं वर्ल्ड युथ कपमध्ये जेव्हा आम्ही हाँगकाँगला गेलेलो तेव्हा. तर तो एक प्राऊड मुवमेंट होता. तो एक मला, माझ्या वडिलांना मी परत काहीतरी त्यांची मेहनत किंवा त्यांचं जे माझ्या पाठी त्यांनी इतके वर्ष त्यांनी घालवलं, तर तेव्हा मला वाटलं की मी काहीतरी माझ्या वडिलांसाठी केलं जेव्हा मी वर्ल्ड युथ कपला गेलेले इंडियासाठी तेव्हा. आणि जेव्हा इंडियाचं ब्लेझर घातलं तेव्हा एक वेगळंच फिलिंग. आय कॅन इमॅजिन. कारण त्या कोर्टवर जिंकणं, नंतर ते देशासाठीचं देशाच्या टीम मध्ये राहणं आणि हे सगळं. एक अजून एक आहे बरं का, की खूप जणांना असं वाटतं की या खेळ म्हणजे कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये अजूनही पालक बिचकतात. वशिला लागतो, कोणीतरी ओळख लागतोय, गॉडफादर लागतो, कोच चांगला, असे असंख्य गोष्टी, असंख्य भ्रम कदाचित लोकांच्या मनात आहेत किंवा काही गोष्टी वस्तुस्थिती पण असेल.
तर काय सांगशील मग? नाही, मला नाही वाटत की स्पोर्ट्समध्ये वशिला किंवा कुठपर्यंत तुमचा वशिला लागणार. शेवटी परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स आणि तुमचं टॅलेंट हे कुठेतरी येतच. त्यामुळे किती कोणी म्हटलं तरी माझं तरी म्हणणं आहे की हार्डवर्क आणि डेडिकेशननी तुम्ही स्पोर्ट्समध्ये कुठे येऊ शकता. जर तुमच्यात आहे टॅलेंट तर ते येतच. आणि आपल्या देशात बघितलं की क्रिकेटला एक वेगळंच वलय आहे. हं. टेनिसला आंतरराष्ट्रीय स्तरावर वलय आहेच अर्थात. आहे. पण मग क्रिकेट टीम पेक्षा टेनिस असं जेव्हा हे केलं तेव्हा खूप कमी मुली असतील ना या क्षेत्रामध्ये खेळणाऱ्या आपल्या इथे? त्यावेळी हो, जेव्हा मी सुरू केलं तेव्हा खूप कमी होत्या. कारण का टेनिस फार असं माहिती नव्हतं. म्हणजे असं जेंटलमन्स गेम म्हणायचे करेक्ट. किंवा फक्त सर्टन लेवल ऑफ फॅमिलीज खेळू शकतात. तर ती एक भ्रम होता की एनीबडी कुड तेव्हा होतं की इफ यू वॉन्ट तुम्ही खेळू शकता. तर क्रिकेट हे कधीच तुम्ही क्रिकेटला काही तोड कॉम्पिटिशन नाहीये, तोड नाहीये. पण टेनिस हे एका प्रकारे आहे, लोकांना कळायला लागलं. म्हणजे मला एक मजेशीर आहे की आम्ही रॅकेट बॅग जेव्हा घेऊन बसमधनं जायची, तेव्हा लोकांना तेव्हा टेनिस माहिती नव्हतं. माहिती नव्हतं. हां. त्यामुळे खूप जण मला विचारायचे की गिटार आहे का? ओह! किंवा काय? त्यामुळे तिथनं आणि आत्ता टेनिस हे खूप इंडियात आलेलं आहे. म्हणजे त्याला मिळालेलं आहे रेकग्नायझेशन ऑल्सो. त्यामुळे हळूहळू होतंय, पण टेनिस इज टेनिस शेवटी. राईट. क्रिकेट इज क्रिकेट, पण येस. बाकीचे स्पोर्ट्स पण आता येत आहेत पुढे. बरोबर. एक आहे मात्र की आपण बॅडमिंटन खेळतो. त्याला लागणारी एक पॉवर आणि स्ट्रेंथ आणि टेनिसला लागणारी ऑन अनदर लेवल आहे. वेगळ्या ह्याच्यात. बरोबर. तर तो फिटनेस जो करायचा असतो तर बरेच रेस्ट्रिक्शन्स पण येत असतील ना, सगळे डायटरी रेस्ट्रिक्शन्स आणि हे सगळं? हो, म्हणजे डायटरी तेव्हाही म्हणजे आता तर खूप नॉलेज आलेलं आहे. लोकांना फिजिओथेरपिस्ट आहेत किंवा फिजिकल ट्रेनर्स आहेत. आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा फार माहिती नव्हती. पण तेव्हाही रिस्ट्रिक्शन्स खूप होते की कमी गोड खायचं किंवा मैदा आणि ह्या गोष्टी नाही खायच्या. बाहेर जागरणं नाही अलाउड असायची. बाहेर जेवायला अलाउड नसायचं. त्यामुळे तेव्हाही काळजी तेवढीच घेतली जायची. कारण का आम्हाला लवकर उठून फिजिकल ट्रेनिंगलाही जावं लागायचं. तर त्याला जी स्ट्रेंथ लागायची तेव्हा माझे वडील मला सकाळी 5ला जायचं तर माझे वडील स्वतः 4 वाजता उठून दूध, कच्चं अंड्याचं दूध आणि हे मिक्स करून तासभर ते मिक्सचर की वास न येऊ मला पिताना. त्यामुळे तेव्हा ते डायटरी होते की तेव्हाही लोक प्रयत्न करत होते. म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत, हे आहे. तर नॉलेज तेवढं नव्हतं, पण तरी लोक फॉलो करत होती. प्लेयर्स फॉलो करत होतो आम्ही. हे झालं टेनिस कोर्टवरचं. पण त्याशिवाय सुद्धा जे करिअर आहे ते पण एक आउटस्टँडिंग आहे. कारण एकतर अंपायर व्हावं असं कधी वाटलं? ते परीक्षा आणि त्याचं सगळं सिलेक्शन. मग हे डोक्यात कसं आलं की हे करूया? जेव्हा खरं मी टेनिस माझं प्रोफेशनल जेव्हा थांबवलं मी, तेव्हा मी कोचिंगमध्ये गेले. की तेव्हा दॅट वॉज द सेकंड लेवल की तुम्ही टेनिस संपलं की लोक कोचिंगमध्ये जायचे. पण त्यावेळी इंडियामध्ये इंटरनॅशनल टेनिस फेडरेशननी एक स्कूल घेतलेली ऑफिशिएटिंग. तर ते माझा मोठा भाऊ आहे नितीन कन्नमवार म्हणून, जो पहिला टेनिस ऑफिशियल इंडियातनं झाला. तर ती परीक्षा त्यांनी पहिली दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी तो विम्बल्डनला गेला. तर तोपर्यंत आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की ऑफिशिएटिंग हे करिअर आहे. पण तो जेव्हा विम्बल्डनला गेला तिकडे त्यांनी सगळ्या देशातले ऑफिशियल्स बघितले की तिथलं स्ट्रक्चर कसं आहे, की कशा परीक्षा तुम्ही दिल्या की कुठल्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. जेव्हा त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं तर इट वॉज लाईक आम्हाला आय ओपनर होतं की नवीन काहीतरी आहे. आणि तेव्हा ती स्कूल मुंबईत झाली, पहिली नॅशनल लेवलची स्कूल होती, पण ती इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन. तर तेव्हा अगेन मला आधी जेव्हा टेनिस खेळायला आलं तेव्हा माझे बाबा होते आणि ऑफिशिएटिंग मध्ये करायला माझ्या नवऱ्यानी सुंदरनी मला प्रोत्साहन केले की तो म्हणाला हे ट्राय कर. मी पहिल्यांदा एवढी कीन नव्हती की मला वाटलं की नाही काय आहे, पण तो म्हणाला वेगळं दिसतंय, काहीतरी वेगळं करिअर होऊ शकतं. तर त्यांनी मला आग्रह करून या कोर्सला पाठवलं. आणि ते कोर्सला गेल्यावर मला कळलं की हे खूप वास्ट आहे. नुसतं ऑफिशिएटिंग छोटा कोर्स नाहीये, पण खूप त्याच्यात गोष्टी आहेत की तुम्हाला शिकायला आणि करायला होत्या. तर मी तर 98 मध्ये इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनची पहिली परीक्षा दिली. तर तिथपासून माझी सुरुवात झाली. ऑफिशिएटिंग मध्ये सुरू झाली. ते झाल्यानंतर आता रेफरी म्हणून म्हणजे यू हॅव गॉन ऑन अनदर लेवल.
तर कसा एक्सपिरियन्स आहे हा आणि त्याच्यात किती टफ असतं काय? एक्सपिरियन्स आणि ट्रान्झिशन खूपच चांगलं. म्हणजे मी जेव्हा चेअर अंपायर करत होती तेव्हा एक वेळ अशी आली की मला वाटलं आता मी परत कोचिंगला जावं. तर परत मला अपॉर्च्युनिटी ही रेफरीची आली. आणि जेव्हा मी विचार केला की हे रेफरीचं करावं, की मला वाटलं की हे माझ्या टेम्परामेंटला किंवा माझ्या याला अनुसार आहे. म्हणून मी रेफरीची ती परीक्षा दिली. तर रेफरी झाल्यानंतर ऑब्व्हियसली खूप गोष्टी बदलतात. चेअर अंपायरचं कसं असतं, तेवढी तुम्ही मॅच केली की हो. तुमचं झालं. हो. पण रेफरी हा इव्हेंट सुरू व्हायच्या आधीपासून माझं काम सुरू होतं. बरोबर. तिकडे गेल्यावर ती टुर्नामेंट पहिल्या दिवसापासून ड्रॉ, नंतर प्लेयर्स बरोबर कोऑर्डिनेशन, हे सगळं ऑर्गनायझर्स बरोबर. तर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. म्हणजे त्याच्यावर तुमच्या चेअर अंपायर्सच्याही रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला काळजी घ्यावी लागते त्यांची. प्लेयर्सची घ्यावी लागते. जेव्हा मॅचेस चालू असतात तेव्हा तो एक वेगळं प्रेशर असतं की काय गडबड चूक झाली किंवा जे प्लेयर्स तुम्ही आता टीव्हीवर बघता की रॅकेट तोडतायत हो, कुठल्या काही- कॉलवरनं किंवा आता एका अंपायरला लागलं पण, तर ह्या गोष्टी पण होऊ शकतात कधीही. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ते डिसिजन घ्यायचं मग ते माझ्यावर असतं. त्यामुळे प्रेशर असतं, पण ते मला आवडतं. हे रेफरीचं काम मला जास्त खूपसं challenging आणि जास्त आवडतं. चॅलेंजिंग वाटतं, कारण का रोज काही ना काहीतरी नवीन चॅलेंज असतं. करेक्ट. पण मग सगळ्यात असा कठीण क्षण कुठला होता की कारण ना या सगळ्या जबाबदाऱ्या अशा आहेत की आणि विथ टेलिव्हिजन, विथ सोशल मीडिया, सोशल मीडिया. तुमचं डिसिजन, निर्णय या बाजूनी किंवा या बाजूनी किंवा असा कुठलाही एक, तर त्याचं एक प्रेशर वेगळं असेल ना, कारण काही झालं तरी यू आर अंडर स्कॅनर्स. काय तर अशा 2 गोष्टी होत्या की जेव्हा मला एका प्लेअरला डिफॉल्ट करावं लागलं, कारण असंच खेळता खेळता तिने चिडून रॅकेट फेकली, ती एका लाईन अंपायरला लागली. तर तिने मुद्दामून नाही केलं, पण गोष्ट झालेली. तर तेव्हा एक डिसिजन, कारण का कुठेतरी असतं की हे प्लेयर्स बाहेर नाही येतात इंटरनॅशनल, हो, एवढा हो. खर्च करून, पॉइंट्स असतात, होय. प्रत्येक जण मेहनत करतं. तर त्यावेळी ते एक हे असतं की चुकून झालेल्या गोष्टीलाही तुम्ही तिला पेनलाइज करावं लागतं, कारण का रूल आहे, कारण का प्लेअर इज रिस्पॉन्सिबल. तर तेव्हा ते कठीण असतं डिसिजन, की जेव्हा तुम्ही एका प्लेअरकडनं ती मॅचच काढून घेताय, तुमच्या एकट्याच्या डिसिजनवर ते असतं सगळं अवलंबून. तर तेव्हा प्रेशर येतं की तिकडे पाठी भरपूर गोष्टी असतात, ती प्लेअर तिथपर्यंत पोहोचण्याकरता किंवा त्याच्या पुढे तिला आता जाता नाही येणार माझ्या डिसिजनमुळे. तर ऑब्व्हियसली ते प्रेशर असतं. मोठे प्लेयर्स येतात तेव्हा, जसं मी आता ऑस्ट्रेलियाला गेलेले ॲडिलेड, तेव्हा जोकोविच होते किंवा त्यांना टीव्ही म्हणालात तसं, तेव्हा टीव्ही टायमिंगमध्ये प्लेयरना कोर्टवर घेऊन जाणं. त्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज आणि प्रेशर असतं. तर ते इंटरेस्टिंग आहे, पण प्रेशर टेन्शन आहे, टेन्शन आहे. प्रेशर असतंच. आय रिअली एन्व्ही युअर थिंग, कारण की एकतर टेनिस आवडता खेळ आहे, फार कळतं असं मी म्हणू नाही शकत, पण त्यातल्या त्यात टेनिस जास्त आवडतं. पण याच्या मागचं जे फील्ड आहे ते पण एक्साइटिंग आहे आणि अनेक देश फिरायला मिळतात ना, हो. तर ते एक वेगळं एक्सपोजर आहे की अनेक देश, अनेक लोकांना भेटणं आणि हे. पण मग हे करत असताना एवढा सततचा प्रवास, फॅमिली, मुलाला वेळ देणं, कुटुंबाला वेळ देणं, हे सगळं कसं ताळमेळ कसा जमतो? ऑफिशिएटिंग मध्ये हे एक गोष्ट चांगली आहे की तुमच्याकडे हे असाइनमेंट्स असतात आम्हाला, त्यामुळे आम्ही पाहिजे तर आम्ही चूज पण करू शकतो वीक्स. आणि जसे तुम्ही म्हणाला की ट्रॅव्हलिंग आहे, पण वेगवेगळे देश बघायला मिळतात. तर मी अदरवाईज कुठल्या दुसऱ्या करिअरमध्ये मला नाही वाटत मी एवढं ट्रॅव्हल करू शकले असते, एवढ्या वेगवेगळ्या लोकांना भेटू शकले असते. पण घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे माझ्या मुलांनीही खूप ऍडजस्ट केलंय, माझ्या नवऱ्यानी तर खूपच ऍडजस्ट केलं. त्यांनी मुलालाही बघितलंय जेव्हा मी नसताना, आणि बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण त्यांनी. तर घरच्या सपोर्ट शिवाय या गोष्टी ऑब्व्हियसली वाईट वाटतं की मुलाला तेवढा वेळ मी देऊ शकले नाही किंवा घरात मी एवढा वेळ देऊ शकले नाही. पण त्यांचा या दोघांचा एवढा सपोर्ट असल्यामुळे कधी मला वाईट नाही वाटलं की मी हे करू शकले नाही, की बॅलन्स आतापर्यंत तरी जमलाय असं मला वाटतंय, पण माहित नाही. राईट. मला आपल्या प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं वाटेल की शीतलकडे बघून आणि तिचं करिअर बघून अनेक लोकांनी प्रेरणा घेतलेली आहे आणि मला आता कळलं की जवळपास 51 मुली आता हे ऑप्शन बघतायत. म्हणजे टेनिस कोर्टवरचं वेगळं, बट मला वाटतं वर्ल्ड टेनिस असोसिएशनची या लेवलपर्यंत पोहोचणार यू आर द ओनली लेडी फ्रॉम इंडिया. फ्रॉम इंडिया. हो. येस. तर अतिशय
ज्याला उल्लेखनीय असं काम म्हणावं लागेल आणि तिच्याकडे बघून अनेक जणांनी प्रेरणा घेतलेली आहे आणि त्यांना पण वाटतंय की हे पण करिअर निवडता येऊ शकतं. ही खरं तर खूप खूप महत्वाची बाब आहे क्रीडा क्षेत्राकडे. अन्यथा आपल्याकडे इतक्या अ, मोकळेपणाने, खुलेपणाने अजूनही पालक बघत नाहीत. म्हणजे ते करिअर असावं मुलींचं असं म्हणून बघत नाहीत. शीतल, तुझ्याकडून खूप मुली प्रेरणा घेत आहेत. अशाच अनेक जणी भारतातल्या पुढे येवोत, असं यावेळी मी इच्छा व्यक्त करते. तुला पुढची सगळी स्वप्न पुरी व्हावीत यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.